नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे. जून 2025 मध्ये ज्या महत्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला आढावा मंथली करंट अफेअर सिरीज या सिरीजमध्ये आपण घेणार आहोत. यात सगळ्यात महत्त्वाचं बघा, जून 2025 मध्ये काही ऑपरेशन घडलेले आहेत. ते ऑपरेशन आपण सुरुवातीला घेऊ. त्यातलं पहिलं ऑपरेशन आहे इस्रायलने इराणवर हल्ल्यासाठी राबविलेले ऑपरेशन जे आहे त्याचं नाव आहे ऑपरेशन रायझिंग लायन नावाचं ऑपरेशन आहे. आता इस्रायलने इराणवर हल्ला केला, परत इराणनं इस्रायलवर, आता इथे काय म्हणलं बघा, इराणने इस्रायलवर हल्ला केला, त्याला ऑपरेशन नाव दिलं 2 Promise 3. एक प्रश्न ऑपरेशनवर विचारलेला असतो. जून 2025 मध्ये महत्वपूर्ण ऑपरेशन घडल्यामुळे हा टॉपिक मी सुरुवातीला घेतलाय. याच दरम्यान तुम्ही बघितलं असेल, इस्रायल इराणी युद्धामध्ये अमेरिकेनं उडी घेतली. अमेरिकेनं इराणवर जे हल्ला केला त्याला राबवलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन मिड नाईट हॅमर नावाचं ऑपरेशन राबवलं. त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर इराणनं देखील काय केलं, कतारमधील अमेरिकेच्या अल अदेद एअर बेसवर हल्ल्यासाठी राबवलेले ऑपरेशन बसायर अल फता हे ऑपरेशन आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात, इस्रायलने इराणवर, इराणने इस्रायलवर, अमेरिकेनं इराणवर आणि इराणने अमेरिकेवर, असे या ठिकाणी 4 ऑपरेशन हे महत्वाचे आहेत. यापैकी कोणतेही विचारलं जाईल. आणि याच दरम्यान जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, भारताने इराणमध्ये जे आपले अडकलेले लोक आहेत त्यांच्यासाठी जे काही ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर नाही, सिंधू. त्यानंतर 1 जून 2025 रोजी तुम्ही जर बघितलं असेल, युक्रेननं रशियावर ड्रोन हल्ल्यासाठी राबवल्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन स्पायडर वेब नावाचं. हे जून 2025 मधील मी ऑपरेशन सांगतो तुम्हाला सगळे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ईशान्य भारतातील ढगफुटीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्यासाठी राबवलेले ऑपरेशन स्वस्तिक नावाचं ऑपरेशन आहे. अमरनाथ यात्रा जी असते त्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्याविरुद्ध भारतीय लष्करांनी जम्मू काश्मीर पोलिसांनी राबवलेले ऑपरेशन बिहाली नावाचं ऑपरेशन राबवलं. त्यानंतर सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सीबीआयने राबवलेलं ऑपरेशन, त्याचं नाव आहे ऑपरेशन चक्र, असं या ठिकाणी त्याचं नाव आहे. बघा, जे काही महत्वपूर्ण जून 2025 मधील ऑपरेशन आहेत ती मी सगळी तुम्हाला सांगितल्यात. यापैकी एक तरी प्रश्न ऑपरेशनवर विचारला जाईल, त्यामुळे हे ऑपरेशन लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढला टॉपिक आहे आपला जून 2025 मधील नवनियुक्त प्रमुख अध्यक्ष. यात जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर जून एंडला जर बघितलं तर आपल्या भारताची जी काही गुप्तहेर संघटना आहे त्याचे प्रमुख, त्याचे अध्यक्ष म्हणून जर तुम्ही बघितलं असेल तर कोणाची निवड करण्यात आली, पराग जैन यांची निवड करण्यात आली. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक होत्या. तर सुजाता सोनिक यांची 30 जूनला त्यांचा कार्यकाल संपला. त्यांच्या ऐवजी राजेश कुमार मीना हे पुढील 2-3 महिन्यासाठी महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव असणार आहेत. ह्या चार्टमध्ये नसणाऱ्या 2 बाबी मी तुम्हाला सांगितल्यात. रॉचे प्रमुख म्हणून पराग जैन आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार मीना हे या ठिकाणी नवीन अध्यक्ष प्रमुख असणार आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही जून 2000 मधील नवनियुक्त अध्यक्ष प्रमुख आहेत त्याच्यामध्ये बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष म्हणून राजीव शुक्ला असणार आहेत. त्यानंतर पोलंडचे नवनियुक्त अध्यक्ष कॅरोल नोरोस्की असणार आहेत. वाडाचे अध्यक्ष विटोल्ड बाका हे पोलंड देशाचे, ते फेरनिवड त्यांची झालेली आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेचे अध्यक्ष अनालिका बेरबॉक आहेत. त्यानंतर पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे संचालक अश्विनी लोहानी, पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद अध्यक्ष एस महेंद्र राव यांची निवड करण्यात आली. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास मुकमाला हे आहेत. 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य टी रविशंकर यांची निवड करण्यात आली आहे. जे प्रमुख अध्यक्ष आहेत ते आपण घटना पाहतोय. त्यानंतर बघा, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्थापित अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र न्यासाच्या अध्यक्षपदी गणेश चिंचोले यांची निवड करण्यात आली. निवृत्तीवेतन निधीच्या नियंत्रक संस्था निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात PFRDA च्या अध्यक्षपदी शिव सुब्रमण्यम रमन यांची निवड करण्यात आली. संरक्षण मालमत्ता महासंचालक म्हणून शैलेंद्र नाथ गुप्ता यांची निवड करण्यात आली. आणि फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून शैलेश शी मेहता यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर जून 2025 मधील नवनियुक्त ज्या समित्या आहेत त्या समितीच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. समितीवर बी एखाद दुसरा प्रश्न विचारला जातो. बघा, महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या संदर्भातली सक्तीची जी केली होती पहिलीपासून, त्याच्या संदर्भात आंदोलन ठरलं होतं मनसेचं आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं, परंतु शासनानं तो आदेश रद्द केला. आणि त्याच्या संदर्भात त्रिभाषा कोणत्या वर्षापासून असावी
महाराष्ट्रामध्ये याच्या संदर्भात जी समिती नेमली त्या समितीचं नाव डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, त्याचीही तुम्ही नोंद करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही बघा कृषी विभागातील या ठिकाणी भ्रष्टाचार चौकशी समिती जी आहे ती उमाकांत दांगट आहे. कृषी उपाययोजना समिती आहे ती उमेशचंद्र सारंगी. बघा कृषी उपाययोजना समिती उमेशचंद्र सारंगी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार चौकशी समिती कोणती उमाकांत दांगट. या दोन गोष्टी लक्षात घ्या. कांदा धोरण ठरवण्याची समिती पाशा पटेल यांची समिती आहे. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी प्रकरण. बघा या ठिकाणी 18वी IPL जी काय RCBने जिंकली त्यानंतर त्यांचा जो सत्कार सोहळा जल्लोष साजरा करत होते त्यावेळेस चेंगराचेंगरी झाली आणि या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जॉन मायकल कुहा ही समिती नेमण्यात आली. तुम्ही माहित असेल पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवर कुंडमळा नावाच्या जो काही ठिकाण आहे या ठिकाणी लोखंडी पुलाची दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सुहास मापारी समिती या ठिकाणी नेमली. विमान दुर्घटना चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष गोविंद मोहत. आता विमान दुर्घटना कुठली? अहमदाबाद विमान दुर्घटना जी आहे, अहमदाबाद विमान दुर्घटना जी झाली त्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी गोविंद मोहन समिती नेमली. कोचिंग केंद्रावर अवलंबून राहण्यास भाग पाडणाऱ्या सध्याच्या शालेय शिक्षण प्रणालीतील त्रुटी तपासण्यासाठी विनीत जोशी. तुम्ही आता बघितलं असेल की मुलं कॉलेजला न जाता फक्त क्लासला जातात, याच्यामुळे त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्व विकसनावर सुद्धा वेगळ्या पद्धतीने परिणाम होतो. आणि त्याच्या संदर्भात कोचिंग केंद्रावर अवलंबून राहण्यास भाग पाडणाऱ्या सध्याच्या शालेय प्रणालीतील त्रुटीवर उपाययोजना करण्यासाठी विनीत जोशी नावाची समिती नेमलेली आहे. जून 2025 मधील ज्या नवनियुक्त समित्या आहेत त्या नवनियुक्त समित्या मी सगळे एकत्र या ठिकाणी दिलेल्या आहेत. पूर्ण चार्ट स्वरूपात पूर्ण महिन्याच्या घटना मी एकत्र करून तुम्हाला देते, जेणेकरून लक्षात ठेवायला तुम्हाला खूप सोपं जाईल. त्याचबरोबर बघा जून 2025 मधील नवनियुक्त ब्रँड अम्बेसेडर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा हुंदाई कंपनीचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून या ठिकाणी पंकज त्रिपाठी हुंदाई कंपनी, डेटॉल कंपनीचे MS धोनी, मालदीव पर्यटन सदिच्छा दूत म्हणजेच ब्रँड अम्बेसेडर कॅटरीना कैफ, व्ही जॉन सेव्हिंग क्रीम रणबीर कपूर, जागतिक पॅराथलेटिक स्पर्धा कंगना राणावत. अशा पद्धतीनं जून 2025 मधील जे काही ब्रँड अम्बेसेडर आहेत महत्वाचे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यानंतर बघा जून 2025 मधील ज्या काय पहिल्या घटना आहेत, ज्या पहिल्या घटनेवर आपल्या परीक्षेला प्रश्न मित्रांनो विचारले जातात, त्या पहिल्या घटना आपल्याला पाहणं अपेक्षित आहेत. ज्या चार्टमध्ये नाहीत त्या सुरुवातीला मी सांगतो. बघा इफ्को नावाची जी काही कंपनी आहे त्या इफ्को नावाच्या कंपनीनं नॅनो खत प्रकल्प प्रथमच ब्राझील देशात उभारण्याची घोषणा केली. त्यानंतर तुम्ही काही दिवसापूर्वी जून एंडिंगला बघितलं असेल की संविधान प्रास्ताविका पार्क, भारतातलं पहिलं संविधान प्रास्ताविका पार्क या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये स्थापन केलेलं आहे. संविधान प्रास्ताविका पार्क नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर भारतातलं पहिलं ट्रॅक्टर जे आहे इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर तो ॲटोनेक्स नावाची कंपनी आहे. ह्या ॲटोनेक्स नावाच्या कंपनीनं ठाणे परिवहन कार्यालयामध्ये याची नोंद केली आणि ते ॲटोनेक्सचे भारतातलं पहिलं ट्रॅक्टर निर्मिती करणारी कंपनी या ठिकाणी ठरले. अशा पद्धतीने ज्या काय पहिल्या घटना आहेत त्या देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि आपल्या चार्टमध्ये ज्या आणखीन आहेत ज्या महत्वपूर्ण आपल्याला पाहिजे आहेत. बघा पर्यटकावर पर्यावरणीय शुल्क लागू करणे पहिले राज्य हवाई राज्य अमेरिका. राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला केंद्र सरकारकडून बघा ही महत्वाचं वाक्य, परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत FCRA परवानगी मिळणारे पहिले राज्य महाराष्ट्र. ही अतिशय IMP घटना आहे. याच्यावर प्रश्न भविष्यात येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. देशातला पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा दीव आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणे पहिली दृष्टिबाधित भारतीय महिला छोजिन आगमो. 2031 मास्टर प्लॅन मध्ये ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट TOD झोनचा समावेश असले भारतातील पहिले शहर म्हणजे TOD झोनचा समावेश असणारे पहिले शहर मेरठ. मॉडेल अंतर्गत सुधारित भारतनेट कार्यक्रम लागू करणारे देशातील पहिले राज्य गुजरात. ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्याच्या संदर्भातला भारतनेट प्रोग्राम आहे ते सुधारित जो आहे तो गुजरात पहिलं राज्य ठरलं. भारतामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणारे पहिले राज्य कुठलं ठरलं? मध्य प्रदेश या ठिकाणी ठरलेलं आहे. त्यानंतर बघा पहिल्या घटनामध्ये देशातला पहिला कचरा पार्क जे आहे दिल्लीमध्ये. गरुड एरोस्पेसने भारतातील पहिले कृषी ड्रोन हब उघडलेले कुठं उघडले? चेन्नईमध्ये.
मोबाईल आधारित ई मतदान प्रणालीत या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतातलं पहिलं राज्य कुठलं ठरलं? बिहार. ही VIMP असणारी घटना आहे. येणाऱ्या भविष्यातल्या 25 आणि 26च्या एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मी 25 आणि 26च्या एक्झाम मध्ये का म्हणलं याच्या मागचं कारण बघा विद्यार्थी मित्रांनो. 29 जूनला आपली गट ब ची परीक्षा पार पडली. याच्यामध्ये 10 क्वेश्चन विचारल्यात चालू घडामोडी, आणि या 10 क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर 2 वर्ष आधीच्या घटना विचारलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि आजही सांगतो, चालू घडामोडी ह्या परीक्षेच्या आधीच्या 2 वर्षाच्या करून जायच्या आहेत. म्हणून मी परत तुम्हाला सांगतो की 2024च्या घटना तुम्हाला येणाऱ्या 25च्या परीक्षेसाठी पूर्ण वर्षाच्या करावं लागेल, आणि 2025 मध्ये जेवढे महिने तुमच्या परीक्षेच्या कालखंडापर्यंत आहेत तेवढ्या घटना तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. याकरिता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझी 72वी आवृत्ती ती जानेवारी 2025 ते जुलै 2025च्या सगळ्या घटना त्या 72व्या आवृत्तीमध्ये असणार आहेत. आणि 24च्या घटनाचं 2025चे इयरबुक आहे ते तुम्ही वाचलंच असेल, वाचलं नसेल तर आवर्जून वाचा. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर नवी मुंबईमध्ये, NTPC लिमिटेडने भारतातील पहिल्या हायड्रोजन फ्युअल सेल बसचं उद्घाटन या ठिकाणी केले लेह लडाखमध्ये, नासाच्या इयर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय जान्हवी दागे ती कुठल्या राज्याची आहे? आंध्र प्रदेशची आहे. भारतातील पहिली स्वदेशी क्वांटम 5G फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस सेवा BSNL द्वारे. योग धोरण सुरू करणे पहिले राज्य कुठलं ठरलं? उत्तराखंड ठरलं आहे. भारतातला पहिला राष्ट्र ठरला जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित प्रगत ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आली, द्वारका एक्सप्रेसवे. ही देखील घटना महत्वाची. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळमध्ये, आणि भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली कुठं असणार आहे? आंध्र प्रदेशमध्ये असणार आहे. त्यानंतर पहिल्या घटनांमध्ये आणखी जून मधल्या भारताच्या पहिल्या सागरी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचे नाव सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. महा इव्हेंट या पायाभूत सुविधेसाठी स्वतंत्र संस्थेची स्थापना करणारे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र. पायाभूत सुविधेसाठी स्वतंत्र संस्था का स्थापन करणं? महा इन्व्हेस्ट. इथं प्रश्न येईल, महा इन्व्हेस्ट कोणत्या राज्यानं स्थापन केलं, कशा संदर्भात? पायाभूत सुविधा संदर्भात. आणि देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलंय. भारतातला पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट टेहरी उत्तराखंड. पहिले अंडर वॉटर म्युझियम सिंधुदुर्ग. पहिल्या महिला ADC राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला ADC यशस्वी सोळंकी. पहिले सोलर EV चार्जिंग बेंगळुरूमध्ये. पहिली उतळ किनारी पाण्यावर संचार करणारी उद्योजका INS अर्नाळाचं लोकार्पण झाले. त्याची डिटेल माहिती मी पुस्तकात टाकली, तिथं तुम्ही वाचा. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील पहिले शैक्षणिक हब जे आहे नवी मुंबईमध्ये 4-5 विद्यापीठाबरोबर आपण करार केला, आणि या ठिकाणी नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील हब बनणार आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये. ह्या सगळ्या पहिल्या घटना होत्या. आता पुढील आपण जून मधील जे काही महत्वपूर्ण जून 2025 मधील घटना आहेत त्या पाहणार आहोत. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिनाब पुलाचं उद्घाटन केलं. आता उद्घाटन बघा, 6 जून 2025ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. जगातला सर्वाधिक उंचीवरील, बघा हे वाक्य महत्वाचे, जगातला सर्वाधिक उंचीवरील आहे. 359 मीटर उंची आहे, 1315 मीटर याची लांबी आहे, आणि सिंगल आर्क आहे, म्हणजे एकाच कमान असलेल्या काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन. एकच कमान असलेल्या हा डोंगराळ आणि भौगोलिकदृष्ट्या अतिशय अवघड भागात बांधण्यात आला. रेल्वे पुलाचे बांधकाम एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केले. नवीन रेल्वे मार्गामुळे काश्मीर खोऱ्यातील शेतकऱ्यांना दक्षिण भारतापर्यंतची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. हा चिनाब पूल जगातील सर्वात उंच आहे, आणि 6 जून 2025ला उद्घाटन केले, आणि 359 मीटर उंची आहे याची. आणि या पुलावरून कटारा श्रीनगर ही वंदे भारत ट्रेन धावली. तुम्हाला इथं प्रश्न येईल, कोणती ट्रेन धावली? वंदे भारत ट्रेन धावली. उधमपूर श्रीनगर, बघा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे महामार्गावरील 272 किमी रेल्वे मार्गावरील चिनाब पुलावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा यावेळेस दाखवण्यात आला. या पुलामुळे पाकिस्तान नियंत्रण रेषेवर LOC, चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर LAC, भारतीय लष्कराला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ 5 पटीनं कमी होणार. म्हणजे चिनाब पुलाचं महत्व काय हे या वाक्यातनं अधोरेखित होत आहे. त्यानंतर बघा, याच दरम्यान 6 जूनलाच पंतप्रधान मोदी यांनी 6 जून म्हणजे त्याच दिवशी, ज्या दिवशी चिनाब पुलाचं उद्घाटन केलं त्याच दिवशी अंजी पुलाचं देखील उद्घाटन केले. अंजी पूल जो आहे या ठिकाणी हा कटारा म्हणजे कटारा ते
रियासीला म्हणजे जम्मू काश्मीर मधला हा जोडतो. एकूण लांबी 725.5 मीटर म्हणजे 2380 फूट आहे. हा मूळ 93 केबलच्या आधाराने बांधण्यात आला. देशातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल, हे वाक्य महत्वाचे बघा, देशातला पहिला केबल स्टेड रेल्वे पूल अंजी पूल, जो मध्यवर्ती तोरणाच्या अक्षावर संतुलित आहे. मुख्य तोरणाची उंची पायाच्या वरून 193 मीटर आहे. अंजी पूल नदी पात्रापासून 331 मीटर म्हणजे 1180 फूट उंचीवर आहे. बोगदा क्रमांक T2 T3 ला जोडण्याचे काम करतो. अंजी पूल हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये अंजी नाल्यावर उभारण्यात आला. हा पूल म्हणजे उलटा वाय, वाय आपण असा असतो पण या ठिकाणी ही उलटा वाय स्वरूपातला हा पूल आहे. म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, पहिला केबल स्टेड रेल्वे पूल जो आहे तो अंजी पूल आहे. त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं. चिनाब आणि अंजी पूल पैकी दोघांपैकी एकावर प्रश्न आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये विचारला जाऊ शकतो. नंतरची घटना आहे जून मध्येच या ठिकाणी भारतातल्या 2 ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आणि ह्या 2 ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची संख्या बदलली. चालू घडामोडी चालू असतात, मी असं नेहमी सांगत असतो. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, खिचन नावाचं एक ठिकाण आहे आणि दुसरे मेनार नावाचं, ही दोन्ही ठिकाणी राजस्थानमध्ये, खिचन कुठे जोधपूरला आहे आणि मेनार कुठे उदयपूरला आहे. ही दोन्ही ठिकाणं राजस्थानमध्ये आहेत आणि या 2 ठिकाणाचा समावेश झाल्यामुळं भारतातील रामसर स्थळाची संख्या 91 झाली. आणि भारतातील ही खिचन जे आहे हे कुर्जा पक्षासाठी प्रसिद्ध आहे आणि मेनार्स बर्ड व्हिलेज पक्षी गाव म्हणून ओळखलं जाते. ही दोन्ही ठिकाणं राजस्थानमध्ये आहेत. भारतात सर्वाधिक रामसर स्थळं ही कुठे आहेत? तमिळनाडूमध्ये आहेत, 20 ठिकाणं आहेत. 2 फेब्रुवारी 1971 ला रामस्थळ पाणथळ स्तराच्या संरक्षणासाठी रामस्थळ स्थळ करण्यात आला. कुठल्या देशामध्ये? इराणमध्ये करण्यात आला. आता जगातली जे काही सर्वाधिक रामस्थळ स्थळे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला एकदा, तसा प्रश्न राज्यसेवेला आला होता. इंग्लंडमध्ये 175 आहेत, मेक्सिकोमध्ये 142 आहेत आणि भारतामध्ये 91. म्हणजे भारत या ठिकाणी जर बघितलं तिसऱ्या क्रमांकावर आहे. 91 स्थळ आहेत या ठिकाणी. त्यानंतर बघा, समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्प्याचं लोकार्पण या ठिकाणी झालंय, उद्घाटन झालंय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, समृद्धी महामार्ग जो आहे तो नागपूर आणि मुंबईला जोडणारा हा महामार्ग आहे आणि याचं मूळ नाव किंवा कोणाचं नाव दिलं तर हिंदू हृदय शर्मा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. 701 किलोमीटर लांब असणारा हा महामार्ग आहे. 120 मीटर उंची आहे, 8 पदरी आहे, 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावांमधनं जातो. यावर प्रश्न आलेले आहेत. म्हणून समृद्धी महामार्गाचं 5 जून 2025 ला 76 किलोमीटर इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हणून परत हा आपण समृद्धी महामार्ग घेतोय आणि हा टोटल आता पूर्ण झालाय, टप्प्याटप्प्यानं पूर्ण झालेला आहे. मग 10 जिल्हे कोणते त्यावर प्रश्न आलेला आहे. नागपूर आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अहिल्यानगर आहे, नाशिक आहे आणि ठाणे आहे. मुंबई नागपूरला हा जोडणार जो काही समृद्धी महामार्ग आहे याच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. मग आतापर्यंत अशा किती टप्प्यामध्ये उद्घाटन करण्यात आलं हा भाग पाहिला. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन 11 डिसेंबर 2022 ला पहिलं उद्घाटन करण्यात आलं. दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटर, एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलं, 26 मे 2023 ला केलं. तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी 25 किलोमीटरचा दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन केलं 4 मार्च 2024 ला. चौथा टप्पा आणि शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने 76 किलोमीटर, देवेंद्र फडणवीस 5 जून 2025. हा चार्ट व्यवस्थित पाठ करा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, याच दरम्यान तो टप्पा पूर्ण झाला आणि महाराष्ट्रात नव्यानं आणखी एक महामार्ग होतोय. त्यासाठी मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात आली. 24 जून 2025 ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि त्या महामार्गाचं नाव आहे शक्तीपीठ महामार्ग. ह्या शक्तीपीठ महामार्गाला सध्या विरोध होतोय, खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. परंतु मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यास मान्यता दिली. 12,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि 7,500 हेक्टर जमीन भूसंपादन या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे म्हणजे MSRDC तर्फे उभारण्यात येणार आहे, राबवण्यात येणार आहे. म्हणून ह्या शक्तीपीठ महामार्गावर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकूण लांबी जी आहे ती 802 किलोमीटर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, 802 किलोमीटर राज्यातील सर्वाधिक लांबीचा आहे. कारण की या ठिकाणी एक लक्षात घ्या, समृद्धी महामार्गाचं जर आपण बघितलं तर किती आहे,
701 किलोमीटर म्हटलेलं आहे आणि इथं शक्तीपीठ मार्ग जे म्हणलेलं आहे ते किती म्हणलेलं आहे? 802 किलोमीटरचा आपण म्हणलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या, राज्यातला सर्वाधिक लांबीचा आहे. 12 जिल्ह्यातून जाणार आहेत. हे 12 जिल्हे आपले पाठच पाहिजेत. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे 12 जिल्हे आणि समृद्धीचे 10 जिल्हे. गोंधळ होता कामा नये. 6 पदरी असणार आहे तो. नागपूरहून गोव्यास जाण्यास 18 तास लागतात. हा मार्ग पूर्ण झालेत 8 तास, म्हणजे नागपूर ते गोवा ला जोडणारा हा मार्ग आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, G7 परिषद आंतरराष्ट्रीय घटना महत्वाची आहे. त्यावर आपला प्रश्न विचारले जातात आणि ही घटना चर्चेत असण्यामागचं कारण होतं, सुरुवातीला G7 परिषदेला भारत काय G7चा सदस्य नाही, परंतु आर्थिक महासत्तेच्या दृष्टीने विकसनशील असणाऱ्या राष्ट्रांना देखील इथं निमंत्रित केलं जातं. G7 जी आहे, ही जी संघटना आहे ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारी संघटना आहे. परंतु या संघटनेला ही चर्चेत का आली, याच्यामागचं कारण काय, तर या वर्षीच्या परिषदेला सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारताला निमंत्रण नव्हतं. शेवटच्या टप्प्यात भारताला निमंत्रण देण्यात आलं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला काय झाले होते, हजर राहिले होते. ही 51व्या क्रमांकाची परिषद 15 ते 17 जून 2025 मध्ये कॅनडातील कानानास्किस या ठिकाणी ही परिषद पार पडली आणि 52वी परिषद जी आता होणार आहे G7 ची, ती आगामी परिषद फ्रान्समध्ये या ठिकाणी होणार आहे. 2026 मध्ये ती होईल. कॅनडाचे नवनियुक्त पंतप्रधान जे आहेत मार्क कार्नी यांनी नंतर नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलं, कारण पूर्वीचे जे पंतप्रधान होते जस्टिन ट्रुडो यांचं आणि नरेंद्र मोदींचं तेवढं काय पटत नव्हतं. त्यांच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निजर याचा हत्येसह विविध मुद्द्यावरून भारत कॅनडा संबंधात तणाव निर्माण झाला होता. निजरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर बघा, G7 जे आहे ते 7 प्रमुख लोकशाही देशाचा गट आहे, औद्योगिक लोकशाही देशाचा गट आहे. 75 ला स्थापना झाली. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कॅनडा हे 7 देश त्याचे प्रमुख आहेत. 2014 मध्ये, कधी 2014 मध्ये रशिया बाहेर पडलेला आहे युक्रेन मुद्द्यावरनं आणि 2019 पासून G7 परिषदेला भारताला आमंत्रित केले जात आहे. त्यानंतर अतिशय महत्वपूर्ण अशी नाटो परिषद, नेदरलँडमधील हेग या ठिकाणी या नाटो परिषदेचं आयोजन करण्यात आलं. पहिल्यांदाच नेदरलँडमध्ये ही परिषद आयोजित झाली. 24 आणि 25 जूनला या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नाटो सदस्यांनी संरक्षणासाठी जीडीपीच्या 5% गुंतवणुकीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हे वाक्य महत्व, जीडीपीच्या किती टक्के गुंतवणुकीचा? 5% गुंतवणुकीचा नाटोनी निर्णय घेतलेला आहे. आणि 2026 ची परिषद तुर्की या देशात होणार आहे. कोणत्या देशात? तुर्की या देशात होणार आहे. नाटो म्हणजे काय बघा, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, स्थापना 4 एप्रिल 1949 ला स्थापना करण्यात आली. मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. सरचिटणीस मार्क रुटे. 14वे सदस्य राष्ट्र किती आहेत? 32. 2024 ला स्वीडनला सदस्यत्व देण्यात आलं. तुम्हाला इथं प्रश्न येईल, नाटोचा नवीन सदस्य देश कुठला आहे, तर स्वीडन या ठिकाणी आहे. त्यानंतर ज्यावर हमखास येणाऱ्या कालखंडात प्रश्न विचारला जाईलच, इथून पुढे असं नाही की 25 लाच विचारला जाईल, 26 ला येईल, 27 ला येईल, अशी घटना म्हणजे जी अतिशय महत्वपूर्ण आपल्यासाठी अभिमानाची, ज्याला मी असं इथं लिहिल की VIMP घटना आहे. ॲक्झिओम 4 मोहीम ही नासा, इस्रो आणि युरोपियन अवकाश संशोधनाद्वारे राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 25/2/2025 रोजी अवकाशात उड्डाण करण्यात आले या मोहिमेचं. आणि या मोहिमेतले 4 अंतराळमध्ये एक भारतीय आहे, शुभांशु शुक्ला. भारत ते पायलट आहेत, त्यांचा हुद्दा काय आहे? पॅक्सी व्हिटसन अमेरिकेचे आहेत, त्यांचं नेतृत्व मूळ त्या पूर्ण ॲक्झिओमचं नेतृत्व केलं. टिबोर कापू हंगेरीचे आहेत, तज्ज्ञ आहेत. स्लोवेज उजन्स्की पोलंडचे आहेत, तज्ज्ञ आहेत. आता यात लक्षात घ्या, टिबोर कापू, सोलोज उजन्स्की आणि शुभांशु शुक्ला पहिल्यांदाच अंतराळात गेलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी ह्या घटना महत्वाच्या आहेत आणि आपल्यासाठी शुभांशु शुक्ला महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर जे काही पोहोचलेले आहेत ते 26 जूनला पोहोचले. 420 किलोमीटर पृथ्वीपासून ISS म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किती किलोमीटर? 420 किलोमीटर आहे. त्यानंतर बघा, आता आपल्या शुभांशु शुक्ला यांच्याबद्दलची माहिती पाहिजे. अवकाशात जाणारे भारताचे दुसरे अंतराळवीर. आता इथं दुसरे का म्हणलेलं आहे, तर पहिले कोण आहेत? राकेश शर्मा आहेत. आता इथे एक गपलत करू नका, अंतराळात जाणारे कोण पहिले म्हणलं तर राकेश शर्मा आहेत. आणि अवकाशात आता या ठिकाणी एक शब्द काय महत्वाचा बघा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे मात्र किती आहेत?
ते पहिलेत, ही बाब या ठिकाणी नोंद करून घ्या. शुभांशु शुक्ला हे अवकाशात प्रवास करणारे 634वे अंतराळवीर ठरले. कितवे? 634वे. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं. 634वे. हवाई दलात लढाऊ पायलट म्हणून मूळ कुठले? तर लखनौचे, उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ या ठिकाणचे मूळ आहेत. त्यानंतर बघा, ड्रॅगन मालिकेतील 5वे अवकाशयान, याला ग्रेस असे नाव देण्यात आले. त्यांनी स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूल मधून केनेडी स्पेस सेंटर म्हणून उड्डाण केले. यापूर्वी तांत्रिक बिघाड आणि हवामानाच्या समस्येमुळे 6 वेळा हे मिशन पुढे ढकलण्यात आले होते. एक्झिमून 4 ही व्यावसायिक मोहीम आहे. त्यामध्ये अंदाजे 60 वैज्ञानिक प्रयोग केले जातील. हे प्रयोग जगभरातील 31 देशांनी दिले आहेत. या मोहिमेसाठी भारताने 550 कोटी रुपये खर्च केले आणि या मोहिमेचे ब्रीद वाक्य काय? रिअलाइज द रिटर्न, असं या मोहिमेचं ब्रीद वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, शुभांशु शुक्ला अवकाशात जाणारे भारताचे दुसरे अंतराळवीर आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजे ISS वर जाणारे पहिले भारतीय आहेत. अशा पद्धतीने ही बाब तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर उल्हास नवभारत साक्षरता अभियानाच्या अंतर्गत अतिशय महत्वपूर्ण अशी घटना आहे जी आपल्या परीक्षेला विचारली जाईल. या अंतर्गत पूर्ण साक्षर अशी 3 राज्य डिक्लेअर झालेत. पहिलं राज्य मिझोराम 98.20% साक्षर, गोवा 99.72 आणि तिसरं ठरले 95.60% साक्षरता असणारं त्रिपुरा. मग आता ह्या घोषणा मे मध्ये 2 राज्य मिझोराम आणि गोवा, आणि जून मध्ये आपण ही घटना का पाहतो? तर जून 2025 मध्ये त्रिपुरा हे पूर्ण साक्षर असणारं तिसरं राज्य ठरले. पहिलं राज्य मिझोराम, दुसरं गोवा, तिसरं त्रिपुरा. कधी आणि साक्षरता दर. आता ही उल्हास नवभारत साक्षरता अभियान काय आहे हे समजावून घेणं लक्षात आहे. बघा, केंद्र शासनाच्या निकषानुसार 95% अधिक साक्षरता गाठणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण साक्षर असा दर्जा या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत दिला जातो. केंद्र सरकारने 2022 मध्ये उल्हास नावाचा एक नवीन साक्षरता अभियान कार्यक्रम काय केला होता? सुरू केला होता. 15 वर्षावरील 5 कोटी अशिक्षित व्यक्तींना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र कौशल्याची सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट आहे. उल्हास समाजात सर्वांसाठी आजीवन शिक्षण समजून घेणे म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. आता हे का सांगितले तुम्हाला? साधा प्रश्न येईल, उल्हासचा लॉंग फॉर्म सांगा किंवा उल्हास कार्यक्रम कशाच्या संदर्भात आहे. आता या ठिकाणी बघा, भारत सरकारने 2022-27 या बघा काय म्हणलंय, 22-27 या आर्थिक वर्षासाठी उल्हास ही एक नवीन केंद्र प्रायोजित योजना मंजूर केली. ही योजना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि आर्थिक वर्ष 21-22 अर्थसंकल्पीय घोषणाशी सुसंगतीत आहे. बघा, माझी गॅरंटी आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत 100% प्रश्न विचारले. त्यामुळे ही व्यवस्थित घटना करून जायची. आणि ज्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो ती घटना म्हणजे जागतिक शाश्वत विकास अहवाल, ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट. त्याला हमखास 17 उद्दिष्ट आहेत. किती उद्दिष्ट आहेत? 17. आता मी इथे काही 17 उद्दिष्टे दिलेली नाहीत, ती तुम्ही पुस्तकात वाचून द्या. ही 17 उद्दिष्टे पाठ करून जायची. राज्यसेवेचा आवडता प्रश्न. आता या आवडता प्रश्न काय म्हणले? आतापर्यंतच्या राज्यसेवेत 4 वेळेस हा प्रश्न विचारलाय. जसं बघा, यावर्षी 2025 मध्ये एक्झाम झाली. 2025 मधल्या 3 एक्झाम मध्ये 4 एक्झाम मधल्या 3 एक्झाम मध्ये विद्यार्थी मित्रांनो MS स्वामीनाथन प्रश्न विचारला. म्हणून तुम्ही आवडतं का म्हणले? ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट प्रश्न विचारलाच जातो. 17 उद्दिष्टे महत्वाची आहेत, ती पाठ करूनच जायची. बघा, आता जागतिक शाश्वत विकास अहवाल हा 10वा या वर्षीचा जून 25 ला प्रसिद्ध झाला. 167 देशाच्या यादीत भारताचा 99 क्रमांक लागला. आणि इथं सगळ्यात महत्वाचा आनंदाची बाब, पहिल्या टॉप 100 मध्ये पहिल्यांदा भारताचा क्रमांक लागलाय. आणि भारताचा स्कोर जो आहे यावेळेस 67 आहे. 22 ला आपण 121व्या क्रमांकावर होतो, 23 ला 112व्या क्रमांकावर, 24 ला 109व्या क्रमांकावर आणि 25 ला आपण 99. पहिल्या 100 मध्ये आपण पहिल्यांदा आल्यामुळं ही घटना अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. या निर्देशांकानुसार पहिले 3 देश आहेत, फिनलंड, स्वीडन आणि डेन्मार्क. 17 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने देशाच्या एकूण प्रगतीचे मोजमाप या निर्देशांकात केले जाते. ही 17 शाश्वत विकास उद्दिष्टे UN जनरल असेंब्लीने सप्टेंबर 2015 मध्ये शाश्वत विकासासाठी 2030च्या अजेंड्याचा एक भाग म्हणून स्वीकारली होती. या ध्येयाने सहस्त्रक विकास उद्दिष्टाची MDGs मल्टी मिनिमम डेव्हलपमेंट गोलची जागा घेतली. MDGs 8 होती, ती 2015 पर्यंत पूर्ण करायची होती. त्यानंतर पुढली महत्वाची घटना ज्यावर आपला प्रश्न विचारला जाईलच अशी घटना म्हणजे ब्रिटनच्या गुप्तहर प्रमुखपदी प्रथमच महिलेचे. आपण रॉचे
प्रमुख पाहिले जून मध्ये त्यांची निवड झाली. आता 1 जुलै 2025 पासून ते कार्यभार स्वीकारतील पराग जैन. तशी आपली जशी रॉ ही गुप्तहेर संघटना आहे, तशी ब्रिटनची गुप्तहेर संघटना जी आहे त्या ब्रिटनच्या गुप्तहेर संघटनेचं नाव आहे MI6. काय नाव आहे? MI6 नावाच्या ह्या ब्रिटनच्या गुप्तहेर संस्थेच्या 116 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ब्लेज मेट्रोवेली या महिलेची 18व्या प्रमुख म्हणून या ठिकाणी MI6 या ब्रिटनच्या गुप्तहेर संघटनेच्या संस्थेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची निवड करण्यात आली. आणि या संस्थेला दुसरं नाव आहे सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस असं नाव आहे. 1999 मध्ये MI6 मध्ये त्या सामील झाल्या मेट्रोवेली. ऑक्टोबर 2025 अखेर त्या सर रिचर्ड मूर यांच्या जागा घेणार आहेत. MI6 जी आहे ब्रिटनची गुप्तहेर संघटना 1909 ला स्थापना, बोधवाक्य नेहमी गुप्त. MI6 च्या प्रमुखाला C असे संबोधले जाते, हे देखील महत्वाचे आहे. ब्लेज मेट्रोवेली कितव्या? पहिल्या महिला आणि 18व्या एकूणातल्या. आता बघा जून 2025 मध्ये जे काही पुरस्कार आहेत त्यात बघा प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस अवॉर्ड सेरेना विल्यम्सला मिळाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार नीना कुलकर्णी आणि सुरेश साखळचळकर यांना मिळाला. मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखिका सारा जोसेफ यांना मिळाला, तो 24 आहे. NAC इंटरनॅशनल अॅनिमेशन फेस्टिवल 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट कमी सरळ चित्रपटाचा ज्युरी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अॅनिमेशन चित्रपट देशी होऊन ठरलेला आहे. सायप्रस देशाचा जो काही नागरी पुरस्कार आहे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मक्रियोस हा पुरस्कार जो मिळाला आहे तो नरेंद्र मोदी यांना मिळाला. नरेंद्र मोदी यांना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा 23व्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. माझं टेलिग्राम चॅनल आहे देवाचा दोर चालू घडामोडी. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघा, तुम्ही असताल काही जॉईन नसेल तर जॉईन करा. त्यात मी 23 पुरस्काराची यादी टाकली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून किंवा त्यांना आतापर्यंत किती देशाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले? 23 देशाचे. आणि जून मध्ये सायप्रस देशाच्या ते दौऱ्यावर गेले होते तेव्हा सायप्रस देशाचा नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मक्रियोस हा पुरस्कार देखील नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी मगाही तुम्हाला सांगितलं की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात माझी 72वी आवृत्ती येणार आहे. माझे व्हिडिओ आणि ती 72वी आवृत्ती एवढं जरी केलं तरी येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त करंटचं मटेरियल असणार आहे. कारण करंटला तुम्ही किती करा कमी, मी जे दिलेलं आहे याच्या बाहेर प्रश्न गेला तर तो कोणालाही जमणार नाही. याचं कारण की जेवढं सगळं संकलन आहे महत्वपूर्ण मी सगळं केलेलं आहे. तुम्हाला जर काही वैयक्तिक मला प्रश्न विचारायचा असेल तर मी माझा नंबर या ठिकाणी देतो 9359558186 या नंबरवर तुम्ही मला संपर्क करा. हा माझा स्वतःचा नंबर आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती 72वी आवृत्ती येईल, ती तुम्हाला वाचावीच लागेल, व्हिडिओ बघावेच लागतील. तुमच्यातले परत काही लोक म्हणतात सर मग व्हिडिओ बघितल्यावर आवृत्ती वाचायची का? हो, आवृत्तीमध्ये मी डिटेल टाकलेलं असतं. आपल्या ते एका तासात बसवायचं असतंय. जे काही परीक्षा भूमिका आहे तेवढं मी इथे घेतलंय, पण त्याच्यापेक्षा जर जास्त आता इथे 23 पुरस्काराची यादी मी पूर्ण दिलेली पुस्तकामध्ये. इथं दिली का? नाही, इथे फक्त सायप्रस सांगितलंय लेटेस्ट. जर नरेंद्र मोदी यांना खालीपैकी कोणता पुरस्कार मिळाला किंवा मिळाला नाही असा प्रश्न आला तर आपल्याला 23 पुरस्कार माहीत पाहिजेच. प्रश्नाची काठिण्य पातळी वाढत चालली. काल तुम्ही बघा 29 जूनला जो काही पेपर झाला त्यात स्वामीनाथन यांच्यावरचे स्टेटमेंट स्वरूपातले प्रश्न 4 प्रश्न विधान विचारल्यात. रतन टाटा यांना मिळालेल्या सगळ्या पुरस्काराची यादी विचारली कुठला मिळाला किंवा नाही. त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित करावंच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर बघा बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार ललित गांधी यांना मिळाला. राजश्री शाहू पुरस्कार जो आहे जब्बार पटेल यांना तो पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर साहित्य अकादमी युवा पुरस्कार जून 2025 मध्ये जाहीर झाला. प्रदीप कोकरे जे आहेत, प्रदीप कोकरे कुठले आहेत? मूळचे मुंबईचे आहेत. हे प्रदीप कोकरे मुंबईचे आहेत, मूळचे रत्नागिरीचे ते. खोल खोल दुष्काळ डोळे ह्या प्रदीप कोकरे यांच्या कादंबरीला खोल खोल दुष्काळ डोळे या पुस्तकाला तो पुरस्कार मिळाला आहे. या युवाची सुरुवात झाली 11ला 50,000 स्वरूपे प्रदीप कोकरे यांनी मुंबईच्या गिरणी कामगार संपानंतरचे जीवन, वाढती बेकारी, ग्रामीण भागातून नागरी जीवनात येऊन स्थिर होऊ पाहणाऱ्या युवकाचे जग टिपलेले आहे. आता प्रदीप कोकरे यांची निवड करण्यासाठी समिती होती, त्यामध्ये अविनाश कोहले, इंद्रजित भालेराव आणि रणधीर शिंदे हे 3 जण होते. त्यानंतर साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना मिळाला. कोणाला मिळाला? सुरेश सावंत यांना मिळाला. आबाळ माया या कविता संग्रहाबद्दल मिळाला. एकनाथ आव्हाड, सोनाली नवांगुळ आणि कडू लक्ष्मण या तिघांनी सुरेश सावंत यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यांची निवड केलेली आहे. डॉक्टर सुरेश सावंत हे मूळचे नांदेडचे आहेत. आजवर 40 पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सुरुवात 2010ला झाली आणि 50,000 रुपये त्याचं स्वरूप असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रिस्टल काचावस अवॉर्ड
जो रशियन भूगोल सोसायटी तर्फे दिला जातो आणि भूगोलाचा ऑस्कर, बघा काय म्हणलंय, भूगोलाचा ऑस्कर म्हणून या पुरस्काराला ओळखलं जातं. कोणता पुरस्कार? क्रिस्टल काचार्स अवॉर्ड. आणि हा आंतरराष्ट्रीय लेवलचा रशियन भूगोल सोसायटीचा पुरस्कार भारतातील डॉक्टर SP यादव यांना मिळाला. आणि SP यादव हे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे कोण आहेत? महासंचालक आहेत. कोण आहेत? आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे कोण आहेत? महासंचालक डॉक्टर SP यादव या भारतीय व्यक्तीला क्रिस्टल काचार्स अवॉर्ड, जो भूगोलाचा ऑस्कर म्हणून ओळखला जातो, तो प्राप्त झालाय. आता बघा, वाघाच्या संरक्षणासाठी डॉक्टर यादव यांनी विविध मॉडेल विकसित केले. वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या, हिमबिबट्या, प्युमा आणि जॉगर या 7 मोठ्या मांजर प्रजातीच्या संवर्धनासाठी 97 देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्लोबल टायगर फोरम मध्ये सहाय्यक महासचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. डॉक्टर यादव यांनी केंद्र सरकारने प्रतिष्ठित राजीव गांधी राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन पुरस्काराने सन्मानित केले. गेली 35 वर्षे वनसेवक अधिकारी आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्यांदा आपण चित्ते जेव्हा भारतात आणले, त्या आंतरखंडीय स्थलांतराचे त्यांनी नेतृत्व केले. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक आणि भारतामध्ये जून 2025 दिल्लीत इप्सा ची पहिली जी काही परिषद पार पडली, त्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष भूपेंद्र यादव यांनी घेतले. आता हा मुद्दा या ठिकाणी ऍड करण्याचं कारण काय, तर इप्साचे जे काय अध्यक्ष आहेत, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे जे काय अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्षांना हा पुरस्कार मिळाला. आणि त्याच महिन्यामध्ये ही इप्साची पहिली बैठक भारतात पार पडली भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली. आणि सहभागी देश होते भारत, भूतान, गिनी, लायबेरिया, सुरिनाम, कॅमेरून, इस्तातिती, सोमालिया आणि काझाख्स्तान. भारताच्या पुढाकाराने सुरू झालेली बहुराष्ट्रीय संघटना आहे. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त नरेंद्र मोदी यांनी या इप्साची घोषणा केली होती आणि त्याचं अधिकृत मुख्यालय आता नवी दिल्लीत भारतातच या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 ही 20व्या क्रमांकाची आहे. सुरुवात 2004 झाली. नुनजिहो कॉन्करली हे त्याचे जनक आहेत. तब्बल 54 भारतीय विद्यापीठांनी यावर्षी किती भारतीय विद्यापीठांनी 54 भारतीय विद्यापीठांनी स्थान मिळवले. आणि यात भारताच्या 3 शिक्षण संस्था आहेत टॉप 200 मध्ये. IIT दिल्ली 123व स्थान आहे, IIT बॉम्बे 129व स्थान आहे आणि IIT मद्रास 180व स्थान आहे. IIT दिल्ली पहिल्या क्रमांकावर, हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर टॉप 3 जागतिक संस्था आहेत. पहिली आहे MIT अमेरिकेमधील, दुसरी आहे इम्पेरियल कॉलेज लंडन युनायटेड किंगडम आणि तिसरी आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिका. ह्या जगातल्या 3, भारतातल्या 3 कुठल्या सांगितल्या? IIT दिल्ली, बॉम्बे आणि मद्रास. आणि जगातल्या अमेरिका, युनायटेड किंगडमचे आणि परत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेची. आता वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये भारताचा जो काही 4था क्रमांक आहे बघा यादीमध्ये, पहिला अमेरिकेचा 192 विद्यापीठ आहे, दुसरा इंग्लंडचा 90 विद्यापीठ आहे, तिसरा चीनचा आहे 72 विद्यापीठ आहे आणि 4था कोण आहे? भारत आहे. भारताचे किती आहेत? 54 विद्यापीठ आहे. म्हणून 4था क्रमांक भारताचा असं म्हणलंय. QS अर्थात कॉन्करली सायमन्स ही लंडन स्थित जागतिक उच्च शिक्षणाचे विश्लेषण करणारी कंपनी असून विविध निकषाच्या आधारे जगभरातील विद्यापीठे तसेच संस्थांचे ही कंपनी विश्लेषण करून क्रमवारी जाहीर करत असते. त्यानंतर क्रीडामध्ये बघा, आशियाई स्क्वॉश डबल अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ही 2ऱ्या क्रमांकाची स्पर्धा 23 आणि 26 जून 2025 मध्ये मलेशिया या ठिकाणी पार पडली. आणि ही 3 गटात जी स्पर्धा होते असते, त्यात महिला डबल्स मध्ये अनहत सिंग आणि ज्योत्स्ना चिन्नापाने विजेतेपद मिळवलं. अनाहत सिंग आणि ज्योत्स्ना चिन्नापा. मिक्स डबल मध्ये अनाहत सिंग आणि अभय सिंग यांनी विजेतेपद मिळवलं. आणि पुरुष डबल मध्ये अभय सिंग आणि वेलावन सेथिल कुमार यांनी विजेतेपद मिळवलं. आणि 2ऱ्या क्रमांकाची स्क्वॅश डबल अजिंक्यपद स्पर्धा आशियाई कितव्या क्रमांकाची? 2ऱ्या क्रमांकाची. 3 गटाचे विजेते पाठच असले पाहिजेत. त्यानंतर पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत जर तुम्ही बघितलं तर भालाफेकपटू जो आहे भारताचा नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकलं. कुठलं पदक जिंकलं? सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे. आणि हे सुवर्ण पदक जिंकलं आणि ते हरून कोणाला जिंकलं? जो त्याचा प्रतिस्पर्धी जुलियन वेबर आहे जर्मनीचा, याला मागे टाकून ती बाजी मारली. 88.16 मीटर अंतरावर भाला फेकला आणि वेबरनं 87.88 मीटर भालाफेक केली. म्हणजे या ठिकाणी नीरज चोप्रा जुलियन वेबर पेक्षा यावेळेस सरळ ठरला आणि सुवर्ण पदक जिंकलं. आणि याच दरम्यान जर तुम्ही म्हटलं तर नीरज चोप्राची 2025 मधली कामगिरी पॅरिस डायमंड लीग मध्ये सुवर्ण पदक 88.16 मीटर, दोहा डायमंड लीग मध्ये रौप्य पदक 90.23 मीटर रौप्य पदक जिंकलं. आणि गोल्डन स्पाइक ऍथलेटिक्स मीट स्पर्धेत देखील सुवर्ण पदक जिंकलं 85.29 मीटर भाला फेकून. त्यामुळे हा चार्ट जो आहे पॅरिस, दोहा आणि गोल्डन स्पाइक या 3 पैकी एक प्रश्न
पदक कोणतं? बघा, तुम्हाला वाटेल आता 90 जिंकून तर रौप्य जिंकले, 90ला सुवर्ण पाहिजे, पण त्या स्पर्धेत जर एखाद्याने जास्त टाकला असेल तर 90 पेक्षा जास्त टाकला असेल तर तिथं सुवर्णच मिळणार आहे. त्यामुळं पॅरिस डायमंडला सुवर्ण आहे, दोहाला रौप्य आणि गोल्डन स्पाईटला सुवर्ण आहे. पॅरिसला 88.16, दोहाला 90.23 आणि गोल्डनला 85.29 मीटर भालाफेक केलेली आहे. त्यानंतर बघा, ज्या काही ग्रँड स्लॅम स्पर्धा 4 असतात वेगवेगळ्या, त्यातली जूनमध्ये पार पडली फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जी आहे ती महिला गटात कोको कॉपनं जिंकली. अमेरिकेची जी काही कोको कॉप आहे हिनं ही जिंकलेली आहे. उपविजेता अरिना सबालेका बेलारुसची, तिला हरवलं. कोको गॉफ यापूर्वी 2022 मध्ये या स्पर्धेत उपविजेती होती. कोको गॉफने महिला एकेरीत दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. यापूर्वी तिने अरिना सबालेकाला हरून 2023 मध्ये अमेरिकन जिंकले होते. म्हणजे ग्रँड स्लॅम कोकोने किती जिंकले? 2. एक फ्रेंच जिंकली आणि दुसरी कुठली जिंकली? अमेरिकन जिंकली 2023 ला. आता पुरुष गटातला मुद्दा बघा. या महिला गटातला पुरुष गटाची फ्रेंच ओपन कोणी जिंकलेली आहे? कार्लोस अल्कराजनं जिंकली स्पेनच्या. आणि पुरुष गट उपविजेता जॅनिक सिनर आहे इटलीचा. ओपन एरामधील सर्वाधिक वेळ चालणारी फ्रेंच ओपन ही अंतिम लढत ठरली. हा सामना 5 तास 29 मिनिटे चाललेला आहे टोटल. कार्लोस अल्कराजने ग्रँड स्लॅम स्पर्धा कितव्यांदा जिंकली? 5व्यांदा जिंकल्या. 5 वेळा. बघा, फ्रेंच ओपन 24-25 ला, बरोबर आहे, विम्बल्डन 23-24 ला, US 22 ला, अशा एकूण किती ग्रँड स्लॅम? 5 जिंकलेले आहेत. फ्रेंच ओपनचे दुसरे नाव, यावर प्रश्न आलेला आहे युपीसीला. रोलँड गॅरोस हे फ्रेंच ओपनचे दुसरे नाव आहे. तुम्हाला प्रश्न येईल फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे दुसरे नाव सांगा, तर रोलँड गॅरोस. काय नाव आहे? रोलँड गॅरोस हे नाव आहे. त्यानंतर बघा, ICC हॉल ऑफ फेम ची यादी प्रसिद्ध झाली आणि या यादीमध्ये एकूण 7 खेळाडूंचा सहभाग आहे. या 7 खेळाडूंमध्ये आपल्यासाठी अभिमानाचे बाबाई भारताचे महेंद्रसिंग धोनी या खेळाडूचा सहभाग आहे. दक्षिण आफ्रिकेचे हाशिम आमला, ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू हेडन, दक्षिण आफ्रिका ग्रॅम स्मिथ, न्यूझीलंडचे डॅनियल विटोरी, पाकिस्तानचे सना मीर आणि इंग्लंडची सारा टेलर. आणि यात जो आपल्या महेंद्रसिंग धोनीचा सहभाग आहे, महेंद्रसिंग धोनी ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा 11वा भारतीय ठरला. कितवा भारतीय ठरला? 11वा भारतीय ठरलाय. पूर्ण 11 भारतीयाची यादी मी येणाऱ्या 72व्या आवृत्तीत टाकलेली आहे, ती तुम्ही वाचून घेऊ शकता, किंवा शक्य असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 11 भारतीयाची नावे टाकणे मला अपेक्षित आहे. त्यानंतर अतिशय दुर्दैवी घटना भारतामध्ये घडली. अहमदाबाद विमान दुर्घटना घडली. त्याची तारीख महत्वाची, 12 जून 2025 ला लंडनला गॅटविक विमानतळावर हे विमान चाललं होतं. एअर इंडियाचं बोईंग 787-8 ड्रीम लाइनर नाव AI 171 विमान उड्डाणानंतर क्षणार्धात हे कोसळलं. 241 प्रवासी, वसतिगृहातील 24 जणांचा, असे 265 जणांचा तिथं काय झाला? मृत्यू झाला. त्यात आश्चर्यकारकरित्या विश्वास कुमार रमेश हा ब्रिटिश नागरिक बचावला. त्यात आणखीन एक घटना म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा देखील मृत्यू झालेला आहे. 600 ते 800 फुटाची उंची गाठली असताना विमानतळ नजीकच्या मेघाननगर परिसरातील जिल्हा रुग्णालय आणि BJ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं. आणि या विमानात 168 भारतीय, 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज, 1 कॅनडियन नागरिकाचा समावेश होता. टाटा समूहातर्फे मृताच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करण्यात आली. आपल्याला बोईंग कंपनीचं विमान, एअर इंडियाचं, ही बोईंग कंपनी कुठली आहे, त्या विमानाचं नाव काय, आणि ही दुर्घटना कधी घडली, आणि या दुर्घटनेच्या संदर्भातली समिती, अशा बाबी आपल्याला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर बघा, जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धा विजेता देश प्रथमच कोण ठरला? दक्षिण आफ्रिका ठरला. कोणाला हरवलं? ऑस्ट्रेलियाला हरवलं. आणि ऑस्ट्रेलियाला हरवल्यामुळे टेम्बा बावुमा हा कर्णधार दक्षिण आफ्रिकेचा खूप चर्चेत आला. सोशल मीडियावर सर्चिंग मध्ये तो जून मध्ये टॉपवर होता. दक्षिण आफ्रिकेने 1998च्या चॅम्पियन ट्रॉफी नंतर पहिल्यांदाच ICC ट्रॉफी जिंकली. दक्षिण आफ्रिका WC चॅम्पियन जिंकणारा तिसरा संघ ठरला. कितवा संघ ठरला? तिसरा. बघा, 2019-21 ला न्यूझीलंड, भारत उपविजेता केन विल्यमसन कर्णधार आणि रोज बाउल साऊथ हॅम्प्टनला हा सामना झाला. 2021-23 ऑस्ट्रेलिया चॅम्पियन, भारत उपविजेता पॅट कमिन्स कर्णधार, द ओव्हल लंडन या ठिकाणी झाला. आणि 23-25 दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया उपविजेता टेम्बा बावुमा लॉर्ड्स मैदान लंडन या ठिकाणी. तिसरा संघ ठरलेला आहे जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेचा. त्यानंतर बघा, सामनावीर जो आहे तो एडन मार्क्रम, 136 धावा केला, तो ठरला. अंतिम सामना 14 जून 2025 ला लॉर्ड्स लंडन मैदानावर पार पडला.
ही द्विवार्षिक क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा 2 वर्षापेक्षा जास्त खेळली जाते. एकूण सहभागी संघ किती? 9. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचे अध्यक्षपद या ठिकाणी भारताकडे आलं. भारताला या निवडणुकीमध्ये 87 मतं मिळाली. ऑस्ट्रेलिया 54 मते मिळाली आणि 100 वर्षाच्या इतिहासात प्रथमच निवडणूक पार पडली. आणि या प्रथमच झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय व्ही श्रीनिवासन यांची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली. आता बघा, ही 31 सदस्य देशाची, 20 राष्ट्रीय विभागाची आणि 15 शैक्षणिक संशोधन केंद्र असलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संस्था सार्वजनिक प्रशासनातील वैज्ञानिक संशोधनासाठी काम करते. IIS ही संयुक्त राष्ट्राची औपचारिक संलग्न संस्था नसली तरी ती सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रात संयुक्त राष्ट्राच्या कामात सक्रियपणे सहभागी आहे. भारत 1998 पासून IIS चा सदस्य आहे. त्यानंतर बघा, निधन वार्तामध्ये मारुती चित्तमपल्ली 18 जून 2025 रोजी वयाच्या 93 वर्षी ज्येष्ठ वन अभ्यासक आणि साहित्यिक यांचं निधन झालं. अरण्य ऋषी म्हणून त्यांना ओळखलं जातं. तुम्हाला साधा सोपा प्रश्न येईल, अरण्य ऋषी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? वन खात्यात त्यांनी जवळजवळ 36 वर्षे सेवा केली. किती वर्ष? 36. आणि चकवा चांदणं एक वन निषिद्ध हे त्यांचं पुस्तक आहे, आत्मचरित आहे. पुस्तक आत्मचरित आहे. आणि त्यांची पुस्तकं जर बघितली तर पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, लहान वाटा, शब्दाचे धन, रातवा, मृग पक्षी शास्त्र, घरट्या पलीकडे, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, आनंददायी बगळे, निळावती, पक्षीकोश, चैत्र पालवी, केसराचा पाऊस, चित्रग्रीव, नवेगाव बांचे दिवस. तुम्ही म्हणाल सर सगळी पुस्तक लक्षात ठेवायची. मारुती चित्तमपल्ली यांनी खालीलपैकी कोणतं पुस्तक लिहिलं आहे किंवा नाही असा प्रश्न आला तर ती पुस्तक आपल्याला माहित असणं गरजेचे. आणि त्यांचं मात्र आत्मचरित्र माहित असायलाच पाहिजे. चकवा चांदणं नावाचं आत्मचरित्र. त्यांनी साहित्य संमेलन वेगवेगळी जे आहेत त्याचे अध्यक्षपद भूषलेत. बघा, मराठी साहित्य संमेलन सोलापूरला पार पडलं 79व्या क्रमांकाचं, 2006ला त्याचं अध्यक्षपद भूषवलं. पक्षीमित्र संमेलन नाशिकला पार पडलं, पहिल्या क्रमांकाचे 1987ला त्याचं अध्यक्षस्थान भूषवलं. विदर्भ साहित्य संमेलन उमरखेड यवतमाळ जिल्ह्यात पार पडलं 51व्या क्रमांकाचं, 2000 साली त्याचं देखील अध्यक्षपद त्यांनी भूषवले. आणि त्यांना काही महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेत. महाराष्ट्र सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2016चा, नागभूषण पुरस्कार 8चा, दमानी साहित्य 91चा, पद्मश्री हा 2025 मध्ये त्यांना देण्यात आला होता. त्यांच्या रातवा पुस्तकाला 1993-94 साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाचा यात सगळ्यात महत्वाचं पद्मश्री लक्षात ठेवा. 2025चा पद्मश्री या ठिकाणी मारुती चित्तमपल्ली ज्यांचं निधन झाले 18 जूनला त्यांना तो मिळालेला आहे. जून 2025 मधल्या परीक्षेला जाता जाता या घटनामध्ये आपण एक एक घटना टप्प्याटप्प्याने पाहूया. त्यात बघा, महाराष्ट्र कृषी बुद्धिमत्ता AI धोरण 25-29 कालावधी AI धोरणाचा कृषी बुद्धिमत्ता धोरणाचा कालावधी 25-29 आहे. जून 2025 मध्ये त्याला मंजुरी देण्यात आली. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये जागतिक पॅराथलेटिक्स स्पर्धा भारतात होणार आहेत. ज्याचे मगाच आपण सुरुवातीला पाहिलं, कंगना राणावत ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमले आहे. 16 ते 26 जून 2025 दरम्यान हवामान बदल परिषद जर्मनी बॉन या ठिकाणी पार पडली. जून 2025 मध्ये मुंबई या ठिकाणी संसद अंदाज समितीला 75 वर्ष झाली. त्यानिमित्त राष्ट्रीय परिषदेचं आयोजन महाराष्ट्राच्या विधिमंडळात करण्यात आलं होतं. अंदाज समिती जी असते त्यात 30 सदस्य असतात, लोकसभेचे सदस्य असतात. त्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो राष्ट्रीय कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राच्या विधान भवनात तो पार पडलाय. त्यामुळे ही घटना महत्वाची. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्ष जे म्हणतो आपण, या अंदाज समितीचं राष्ट्रीय परिषद आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात पार पडली, म्हणून ही घटना महत्वाची. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका पतोडी ट्रॉफी म्हणून ओळखली जाते, ती आता अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे. ही देखील घटना महत्वाची. दिव्या देशमुख जी आहे नागपूरची, लंडन येथे पार पडलेल्या जागतिक सांघिक गट ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत जगात अव्वल स्थानावर असलेल्या व 3 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या चीनच्या कुठल्या देशाच्या चीनच्या होऊ इफानवर विजय मिळवला. कोणी? महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने. राज्य परिवहन महामंडळाचे कर्नाटक मध्ये जे 5 विभाग आहेत, कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील महसुलाच्या प्रमाणे मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती असे 5 विभाग केलेले आहेत. त्यानंतर जगातील सर्वात मोठे मालवाहू जहाज 9 जून MSC इरिना हे केरळमध्ये विजिकम बंदरात दाखल झाले. 2025 ची 18वी IPL रॉयल चॅलेंज बंगळुरूने पंजाब किंग्सला हरवून जिंकली.
सामना चित्रपटाला 2050 वर्षे पूर्ण झाली. 2025 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. दिग्दर्शक जब्बार पटेल आहेत. डिजिपिन हा भारतीय पोस्ट विभागाने सुरू केलेला एक नवीन प्रणाली आहे. कोलकात्यातील भगवान जगन्नाथाच्या रथाला सुखोई विमानाचे टायर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बोईंग विमानाचे टायर वापरले जात होते, आता सुखोई विमानाचे. मिनिरत्न दर्जाची कंपनी संख्या आता भारतात 52 झाली. राणी अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महिला सशक्तीकरण महासंमेलन 2025 भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडलं. 2025 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन परिषद दुशांबे ताजिकिस्तान येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा केली. 149 एक दिवसीय सामन्यात 4 शतके, 23 अर्धशतके, 77 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासेन यांनी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. यापूर्वी 1983 ला भारतात आयोजन करण्यात आले होते. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन स्थापना 1945, मुख्यालय कॅनडा, महासंचालक विली वॉश. ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2025 नुसार बेंगळुरू शहराने पहिल्या 10 शहरात स्थान पटकावले. जगात पहिल्या क्रमांकावर सान फ्रान्सिस्को अमेरिका येथील शहर आहे. जगप्रसिद्ध राफेल या लढाऊ विमानाच्या काही सुट्ट्या भागाची निर्मिती टाटा उद्योग समूह करणार आहे. कोण करणार आहे? टाटा उद्योग समूह. यासाठी टाटा उद्योग समूहाने डसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनी सोबत भागीदारी केली आहे. हा देखील मुद्दा महत्वाचा आहे. हैदराबाद मधील प्रकल्पामध्ये या सुट्ट्या भागाची निर्मिती करण्यात येईल. त्यानंतर पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगाने सिक्कीम राज्याने शाश्वत शेती व पर्यावरणपूरक कृतीत देशात प्रथम स्थान मिळवले आहे. त्यानंतर आरबीआयने ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी NBFC परवाना दिला. त्यामुळे आता फ्लिपकार्टद्वारे थेट कर्ज घेता येणार आहे. अमेरिकेतील एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यास दूरसंचार विभागाने परवानगी दिलाय. भारतात उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या युटेलसॅट, वनवेब, जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि स्टारलिंक अशा 1, 2 आणि 3 कंपन्या. किती कंपन्या? 3. युटेलसॅट, वनवेब, जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि स्टारलिंक. त्यानंतर देशभरातील वप मालमत्ताची नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने उमीद नामक पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 3 ते 5 जून या काळात ब्राझील येथे झालेल्या 11व्या ब्रिक्स संसदीय मंचात भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. भारताची 2026-28 या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक सामाजिक परिषद निवड झाली. आशिया पॅसिफिक गटातून भारतासोबत चीन, लेबनॉन, तुर्कमेनिस्तानची निवड झाली. भारतीय निवडणूक आयोगाने, हे IMP आहे, लक्षात ठेवावंच लागेल, भारतीय निवडणूक आयोगाने मतदार उपस्थिती रिअल टाइम अहवाल देण्यासाठी सुरू केलेली नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म नाव ECNET. काय नाव आहे? ECINET, ECNET. 2 जून 2025 रोजी निकरागुआ हा मच्छी पालन अनुदान करार स्वीकारणारा WTOचा 101वा देश ठरलेला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व पायाभूत प्रकल्पासाठी भू-टॅग केलेली 13 अंकी अद्वितीय ओळख प्रणाली सुरू केलेली आहे. त्यानंतर तमिळनाडू सरकारने रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडी येथे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य जाहीर केले. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 अंतर्गत डिजिटल गव्हर्नन्स या समितीत महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीने, कुठल्या जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यातली ई गव्हर्नन्स मध्ये पहिली ग्रामपंचायत ठरली, रोहिणी ग्रामपंचायत, धुळे जिल्ह्यातली. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू मोहम्मद रेजा शादुली गुजरात टायटन्सनं 2.33 कोटी रक्कम घेऊन या ठिकाणी खरेदी केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2025च्या रिपोर्टनुसार एप्रिल 2025 पर्यंत भारताची लोकसंख्या अंदाजे 146.39 कोटीवर पोहोचली आहे, जी जगात सर्वाधिक आहे. भारताच्या लोकपालच्या पूर्ण खंडपीठाने नागरिकांना सक्षम करा, भ्रष्टाचार उघड करा, नागरिकांना सक्षम करा, भ्रष्टाचार उघड करा, हे नवीन घोषवाक्य स्वीकारले. टायगर क्लॉ हा भारत आणि अमेरिका वायुदल यांच्यातील पहिला स्वतंत्र स्पेशल फोर्सेस सराव चांदीनगर, उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडलेला आहे. शैक्षणिक साहित्य वितरणासाठी पोस्ट विभागाने ज्ञान पोस्ट नावाचे नवीन पोस्टल सुरू केले. उत्तर प्रदेशतील लखनौ शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी
म्हणून अधिकृत नामांकन मिळाले. हैदराबाद नंतर लखनौ हा सन्मान मिळाले. भारतातील दुसरे शहर ठरले. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भुज शहराजवळील मिर्झापूर गावात ऑपरेशन सिंदूरला समर्पित स्मारक बांधले जाणार आहे. या उद्यानाला सिंदूर वन असे नाव देण्यात आले. ही देखील महत्वाची घटना, हे देखील लक्षात ठेवा. भारतीय लष्कराने उलान बातर मंगोलिया येथे खान क्विस्ट 2025 हा बहुराष्ट्रीय सैन्य सरावात सहभाग घेतला. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन, तो विश्व शब्द आहे, मराठी साहित्य संमेलन वेगळं आणि विश्व मराठी वेगळं. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन डिसेंबर 2025 मध्ये नाशिक मध्ये होणार आहे. पहिले मुंबई, दुसरे नवी मुंबई, तिसरे पुण्यामध्ये संमेलन पार पडले होते. मराठी भाषा विभाग, राज्य शासन विश्व मराठी संमेलनात ज्येष्ठ साहित्यिकात दिल्या जाणाऱ्या साहित्य भूषण पुरस्कार रक्कम आता 5 लाखाऐवजी 10 लाख रुपये करण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरात ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या G20 परिषदेच्या युथ एंगेजमेंट प्लॅटफॉर्मच्या सर्वसमावेशक अर्थव्यवस्था आणि रोजगार Y20 या विभागाच्या अध्यक्षपदी रोनिता रॉय घोष यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या त्या एकमेव भारतीय आहेत रोनिता रॉय घोष. नागपूरमध्ये सुमारे 8,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना उभारला जाणार आहे. मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभागादरम्यान हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. मथुरा जिल्हा कारागृहाने जेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू केली. ही पहिली JPL नाईट रायडर्सने कॅपिटल्सला हरवून जिंकली. तुरुंग अधीक्षक अंशुमन गर्ग, हे महत्वाचे. क्रिकेट प्रीमियर लीग आणि जेल प्रीमियर मथुरा जिल्हा कारागृह. संयुक्त राष्ट्र महासभेने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, हे देखील महत्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने 2026. भारताने पॅरिस येथे पार पडलेल्या 3ऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेत सुरू केलेल्या डिजिटल महासागर डेटा पोर्टलचे नाव सहवव 2028 मधील 4थ्या महासागर परिषदेस चिली आणि दक्षिण कोरिया हे सहयजमान असणार आहेत. 2025 साठी आपली धोका कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या रासा ससाकावा पुरस्काराने डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांना सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेन 9 जून 2025 ला सुरू करण्यात आले. 13वी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा मॅग्नस कार्लसनने जिंकली. कार्लसनचे हे 7वे विजेतेपद. महिलांमध्ये हे पदक युक्रेनच्या अन्ना मुझिचुकने जिंकलेले आहे. युक्रेनच्या अन्ना मुझिचुक. वेस्ट इंडिज फलंदाज निकोलस पुरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्याने 7 वर्षात सर्वाधिक 31% FDI राज्यात आणण्यात यश मिळवले आहे. त्यानंतर कृत्रिम स्टार्टअप विकसित केलेल्या भारताच्या पहिल्या एजेंटिक AI सिस्टीमचे नाव कृती असे नाव आहे. राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन या 2 स्थळाचं उद्घाटन करण्यात आलं डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी. 25 जून 1975 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी देशावर आणीबाणी लादली. या घटनेला 25 जून 2025 ला 50 वर्षे पूर्ण झाली. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मुंबई नागपूर समुद्री महामार्गावरील प्रस्तावित औद्योगिक नोड्सपैकी 5 ठिकाणी कांदा महाबँक स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6 सुरू केले. उद्देश पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न अधिक बळकट करणे. द्रौपदी मुर्मू यांचे नवीन पुस्तक विंग्स टू आवर होप्स व्हॉल्यूम 2 प्रकाशित संरक्षण मंत्री यांनी केले. द्रौपदी मुर्मू यांचं नवीन पुस्तक आहे विंग्स टू आवर होप्स. त्यानंतर 2024-25च्या डिजिटल पेमेंट्स पुरस्कारामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. गुगलने आशिया पॅसिफिक्स मध्ये पहिले सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर हैदराबाद या ठिकाणी सुरू केले. बघा, एक पुस्तकाचं मला नाव सांगायचं, नाव लिहितो मी इथं. द वन क्रिकेट, बघा, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा उल्लेख आला मी त्या ठिकाणी सांगतोय. द्रौपदी मुर्मू यांचं जे काही राष्ट्रपती आहेत भारताच्या, विंग्स टू आवर होप्स व्हॉल्यूम 2 प्रकाशित झालं. आणि द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे शिखर धवन यांचं हे पुस्तक आहे. कुणाचं पुस्तक आहे? शिखर धवन, क्रिकेटपटू शिखर धवन, हे देखील लक्षात ठेवा, शिखर धवन. ठीक आहे, पुढे घ्या. ICC महिला क्रिकेट T20 विश्वचषक 2026 चे यजमान इंग्लंड आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारत 71व्या स्थानी आहे. व्हाय आर वी इन द RSS या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगी. लिओ द अनटोल्ड स्टोरी पुस्तकाचे लेखक PS रमन. हे जे पुस्तक आहे
ते चेन्नई सुपर किंग या संघावर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन वर्ल्ड कप 2025 मध्ये भारत पदक तालिकेत 3ऱ्या क्रमांकावर आहे. 2 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकाचा समावेश आहे. टेलिकॉम आणि आयसीटी क्षेत्रातील स्टार्टअपना पाठिंबा देण्यासाठी समर्थ इन्क्युबेशन कार्यक्रम सुरू केला. युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवण्यासाठी वंचित राहिलेल्या प्रतिभावान तरुणांना इतर क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी युपीएससी मदत करेल. यासाठी युपीएससीने प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. ललित गांधी यांची चौथ्यांदा अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदर नगरच्या जिल्हा परिषद शाळेला जागतिक पातळीवरच्या 10 शाळांमध्ये स्थान मिळवले आहे. अतिशय महत्वाची जालिंदर नगरची जिल्हा परिषद शाळा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील. ते गुरुजी कोण आहेत त्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत की ज्यांच्यामुळे ते शाळेचा विकास झालाय. ब्रिक्समध्ये अधिकृतरित्या 10वा ब्रिक्स भागीदार देश म्हणून व्हिएतनामचा समावेश करण्यात आला. अमेरिकेतील बिटा टेक्नॉलॉजीज या कंपनीने LSCX 300 या पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक प्रवासी विमानाची यशस्वी चाचणी केली. मेटाने भारताचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अरुण श्रीनिवासन यांची नियुक्ती केली. पर्यटकाची दैनंदिन भारवहन क्षमता निश्चित झालेला राज्यातील पहिला किल्ला हरिहर किल्ला. 300 पेक्षा जास्त पर्यटक पर डे नाही असा किल्ला हरिहर. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जय हिंद हा कार्यक्रम दिल्ली विद्यापीठाने सुरू केला. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या ग्लोबल लिव्हलेबिलिटी इंडेक्स 2025 नुसार कोपेनहेगन डेन्मार्क हे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर ठरले. 2025-35 वर्ष हायड्रो पॉवरचा दशक म्हणून जाहीर केले अरुणाचल प्रदेशनं. टोकियो 2020 आणि पॅरिस 2024 मध्ये भारतासाठी 2 ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या भारतीय हॉकी स्टार फॉरवर्ड ललित उपाध्यायने हॉकीमधून निवृत्ती घेतली. तुम्हाला प्रश्न येईल, ललित उपाध्याय खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान महिला वन डे क्रिकेट स्पर्धा भारत आणि श्रीलंका या देशात होणार आहे. 21 जून हा 11वा योग दिनाचं राष्ट्रीय यजमान शहर विशाखापट्टणम. 21 जून 2025च्या 11व्या योग दिनाचं यजमान शहर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. रमेश बाबू प्रज्ञानंद हा 2778.3 लाईव्ह रेटिंग मध्ये भारताचा नंबर 1 खेळाडू ठरला. रमेश बाबूने वुज चेस कप मास्टरच्या अंतिम फेरीत काळ्या सोंगट्यांनी नोर्डिबेक अब्दुल सोरोचा पराभव केला. INS तमाल 1 जुलै 2025 रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. रशियात तयार करण्यात आलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेली INS तमाल ही देशाने आयात केलेली अखेरची युद्धनौका ठरलेली आहे. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्राची स्थापना संगना उत्तर प्रदेश आग्रा या ठिकाणी आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये 163 देशांतील भारत 115वा. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम, इथे युनिव्हर्सिटी गेम आहे, खेलो इंडिया गेम्स नाही, युनिव्हर्सिटी गेम विद्यापीठ गेम्स राजस्थानमध्ये होणार आहेत. पूर्णिमा विद्यापीठ जयपूरचं आणि राजस्थान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने. अदमी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे तयार झालेल्या 8 FPV प्रकल्पातील पहिली जलद गस्ती नौका गोव्यात भारतीय तटरक्षक दलात सामील करण्यात आली. 2019 वर्ल्ड पोलीस फायर गेमचे आयोजन गुजरात येथे होणार आहे आणि पहिला आशा रेडिओ पुरस्कार विश्वनाथ ओक यांना या ठिकाणी जाहीर करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, जून 2025 मधील ज्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या मी या ठिकाणी सांगितल्या आहेत. आणखीन 1-2 आहेत त्यात बघा. कसोटी, वनडे आणि T20 मध्ये सुद्धा तिन्ही प्रकारामध्ये शतक ठोकणारे भारताची पहिली महिला खेळाडू समृद्धी मानधना ठरले. तिच्याबद्दल देखील आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. पुन्हा बघा, रत्ननिधी स्टोरी बुक रत्ननिधी स्टोरी बुक प्रकल्पाद्वारे गडचिरोलीमध्ये 1000 शाळांमध्ये पुस्तकालय सुरू करण्यात आलं. अमेरिकेमधलं पेन्सिल्व्हिया विद्यापीठ आहे. या विद्यापीठानं संशोधन केलं आणि त्यांनी सिलिकॉनच्या ऐवजी 2 डायमेन्शनल पदार्थापासून CMOS नावाचं संगणक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर कॉम्स संगणक तयार केलेला आहे. सिलिकॉनच्या ऐवजी काय वापरले? 2 डायमेन्शनल वापरले. ती देखील घटना तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला जेवढं शक्य आहे ज्या परीक्षा घटना आहेत त्या सगळ्या मी या ठिकाणी जून 2025च्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. मंथली करंट अफेअर्सचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याबद्दलच्या कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायच्या. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, गावातनं पाहता हे देखील तुम्ही कमेंटमध्ये टाका, जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्ही कोणत्या ठिकाणून अभ्यास करतात. आणि सगळ्यात महत्वाचं की माझी 72वी आवृत्ती ऑगस्ट 2025 मध्ये प्रकाशित होती. ती 72वी आवृत्ती आणि
2025चे इयरबुक ही 2 पुस्तकं करून जायची. येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.